तर तिकडे इगतपुरी तालुक्यातील भगतवाडी आणि बकुळवाडी परिसरामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पाण्यासाठी लहान मुलांसह महिलांची पायपीट सुरू आहे। जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवरा या ठिकाणी उडालेला आहे। या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी शैलेश पुरोहित यांनी। बघूया। धरण उशाला आणि कोरड घाशाला याची जी प्रचिती आहे ती आपल्याला इगतपुरी तालुक्यात बघावयास मिळत आहे। इगतपुरी तालुक्यातील भगतवाडी आणि बकुळवाडी जवळजवळ 350 ते 400 वसलेला आदिवासी पाडा आहे। या पाड्यावरील महिलांना तसं पाहिलं तर भर उन्हाताना दुपारच्या वेळेस आपल्या लेकरा बाळांसह जे ते येथे 1 ते 1.5 किलोमीटरची पायपीट करत जी आहे ते पाणी भरण्यासाठी यावं लागत आहे। आमची पिढी चालले तरी आम्हाला पाणी नाही, पण आता तरी पाणी पाहिजे आम्हाला। असे दिवसातून आम्हाला 4-5 खेपा करावं लागता भर उन्हाचं। काय पांगोळी मग आम्हाला पाणी भरपूर पाहिजे। आमची आई ते झिली आची पर आमची पोरा चोराची नाही जाया पाहिजे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।